प्रांगणामध्ये लॉनवर छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्या शेजारी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळामध्ये भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन करत आहोत। या मेळाव्यामध्ये 50 विविध संस्थांना आम्ही प्रायोजित केलेला आहे, आचरण केलेला आहे। या 50 विविध क्षेत्रातील कंपन्या ज्यामध्ये इंजिनिअरिंग, ITI, बँकिंग, इन्शुरन्स, सर्व्हिस सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, मार्केटिंग या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्या या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत। या रोजगार मेळाव्यासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण आज आम्ही महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना समुपदेशन कार्यशाळेचं आयोजन केलेलं होतं। यामध्ये विद्यार्थ्यांचं कौशल्य विकास, व्यक्तिमत्व विकास आणि CV रायटिंग शिवाय इंटरव्ह्यू टेक्निक्स असंही प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी व्हावं यासाठी आज या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आयोजन आहे। धन्यवाद। नमस्कार, मी सौ उमिता जाधव। मी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या राजश्री शाहू अकॅडमीची इंचार्ज आणि आता जो रोजगार मेळावा होणार आहे याची समन्वयक म्हणून काम पाहत आहे। ऍक्च्युली अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेची स्थापना ही महात्मा फुले व सत्यशोधकी विचाराच्या प्रेरणेतून इसवी सन 1907 मध्ये झाली। या अखिल भारतीय परिषदेचे आदरणीय अध्यक्ष व आधारस्तंभ तसेच भारताचे माजी कृषी मंत्री पद्मभूषण श्री माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी वेळोवेळी देणगी व मदत देऊन ही संस्था आतापर्यंत पुढे नेत आणलेली आहे। तसेच या संस्थेमध्ये कैलासवासी उत्तमराव पाटील उर्फ अण्णासाहेब यांनी या संस्थेमध्ये जे काही शिक्षणाचं बीज रोवलं होतं ते त्यानंतर त्यांच्या कन्या राष्ट्रपती पद विजेत्या आणि संस्थेच्या सरचिटणीस माननीय प्रमिलाताई गायकवाड यांनी ते जोमाने आणि नेटाने पुढे ठेवलेलं आहे। आतापर्यंत त्या पूर्ण सगळ्यांना सहकार्य करत वेगवेगळ्या विविध योजना राबवल्या जातात। आमच्या इथे सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे प्रत्येक शाखाही आहेत, इंजिनिअरिंग म्हणा बाकी सर्व शाखा त्या सगळ्याच आहेत। आणि यानुसार राजश्री शाहू अकॅडमीच्या अंडर MPC UPC स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतले जातात। तसेच मधुकर कोकाटे, प्रभाकर देशमुख सर यासारखे मान्यवर लोकांना बोलवून तिथे मॉक इंटरव्ह्यू घेतल्या जातात, त्याही विनामूल्य असतात। तसेच आता आमच्याकडे ज्या काही स्पर्धा परीक्षेच्या MPC UPCच्या नवीन पॅटर्ननुसार ज्या काही क्लासेस चालू आहेत त्या सुद्धा आम्ही कमी पैशात म्हणजे फक्त 1000 रुपये डिपॉझिट भरून त्या घेत आहोत। म्हणजे याचा आमचं जे काही संस्थेचं ब्रीदवाक्य आहे बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय, या ब्रीदवाक्यानुसार संस्था बहुजन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना बालमंदिर ते उच्च शिक्षण देण्याचे कार्य करत आहे। यामध्ये आम्ही फॉरेन लँग्वेजही घेतो, सुरू केलेल्या आहेत त्या घेतो। इंजिनिअरिंग बाकी ज्या स्तरावरची BA BCom ची जी मुलं आहेत त्यांना पुढे चांगली सर्व्हिस मिळावी, त्यांना चांगलं जॉब प्रोफाईल मिळावं यासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत। आणि यासाठी आमच्या सरचिटणीस याबाबत आम्हाला लाख मोलाचं मार्गदर्शन करत आहेत। धन्यवाद। मी प्राध्यापक दिगंबर पवार, अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च तिथे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर म्हणून काम करत आहोत। आजचा हा जो भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा भव्य असा रोजगार मेळावा आपण आयोजित करत आहोत। या रोजगार मेळाव्यासाठी 50हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतलेला आहे। त्यामध्ये साई सर्व्हिस असेल, ICICI बँक असेल, एक्सिस बँक असेल, जबील असेल, पुन्हा ड्रोन कॅपिटल असेल, अशा नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतलेला असून या कंपन्यांमध्ये मुलांना प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे
त्याच दिवशी पहिल्यांदा ॲप्टिट्यूड टेस्ट घेण्यात येईल, नंतर टेक्निकल राऊंड, HR राऊंड आणि फायनली त्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन लेटर हे त्याच दिवशी देण्यात येईल. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याचा जसं आजचं युग आहे, द मॉडर्न एज इज ॲज एज ऑफ सायन्स. टुडे द सायन्स इज द रूट ऑफ ह्युमन लाईफ. वंडर्स ऑफ सायन्स हॅव चेंज द इंटरव्ह्यू लाईफ ऑफ मॅन. आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे आणि त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला नोकरी मिळाली पाहिजे या उद्देशाने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या मेळाव्यात 100% विद्यार्थ्यांना नोकरी मिळेल ही आमच्या संस्थेची ब्रीदवाक्य असल्यामुळे आम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांना नोकरी देऊ एवढीच अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, माझं नाव प्राचार्य विश्वास सावंत. मी नामदेवराव सुरेंची ITI या ठिकाणी प्राचार्य या पदावर काम करतोय. आमच्या इथं जो आता रोजगार मेळावा घेत आहोत, तर समाजातील जे बेरोजगार मुलं आहेत, युवा पिढी आहे, म्हणजे आमच्या संस्थेची नाही बाकीच्याही संस्थेची आमच्या इथं त्यांना निमंत्रित केलेलं आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म माध्यमातून आम्ही त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट केलेलं आहे. इंस्टाग्राम असेल, लिंक्डइन असेल किंवा फेसबुक असेल, त्याचप्रमाणे आमच्या ग्रुप, व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, त्याच्यावर देखील आम्ही बऱ्याचशाच विद्यार्थ्यांना, बऱ्याचशाच समाजातील घटकांपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि मदतीतून ही बातमी तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लोकांचा, बेरोजगार युवकांचा सहभाग व्हावा आणि त्यांना एक जगण्याची एक चांगली दिशा आणि मार्ग मिळावा ह्या हेतूनेच आम्ही आमच्या इथं हा कार्यक्रम घेतलेला आहे. तरी सर्वांच्या अपेक्षासह आणि सहकार्यासह मी थांबतो. धन्यवाद. या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा घेता यावा या उद्देशाने 50 विविध ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये मुलांनी येताना काही फॉर्मल ड्रेस कोडमध्ये यावं. शिवाय विद्यार्थ्यांनी आपल्याकडे कमीत कमी 5 पेक्षा जास्त बायोडाटा घेऊन यावेत, जेणेकरून प्रत्यक्ष इंटरव्ह्यूच्या वेळेला त्यांना तो बायोडाटा देता येईल. त्याशिवाय आपल्याकडे आवश्यक असणारी प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता धारण केलेला कागदपत्र आणि काही जर अनुभवाचे दाखले असतील, हे जरी आपण बरोबर आणले तरी विद्यार्थ्यांना फायदा होईल. विद्यार्थ्यांना आम्ही असे अपील करतो आहोत की जास्तीत जास्त कंपन्यांकडे आपण इंटरव्ह्यू द्यावी आणि या मौल्यवान संधीचा फायदा घ्यावा. सर्व विद्यार्थ्यांसाठी किंवा नागरिकांसाठी ही रोजगार मेळावा मोफत आहे, निशुल्क आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं अतिभार त्याच्यावर लावला जाणार नाहीये. फक्त वेळेचं थोडंसं बंधन असल्यामुळे रजिस्ट्रेशन हे सकाळी 9 ते 10 या वेळामध्ये घेतलं जाईल आणि प्रत्यक्ष मुलाखतीला जास्त वेळ मिळावा या उद्देशाने आम्ही बरोबर 10 वाजता प्रत्यक्ष मुलाखती सुरू करणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी सर्व व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहे. आणि परत एकदा म्हणून या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून गरजूवंतापर्यंत हे आमचे मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा अशी आपल्याला कळकळीची विनंती. तसेच आपल्या शिबिरही आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा आपण येऊ शकता. ते अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या शाहू कॅम्पसमध्येच हे रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेले आहे. प्लस आता जे काही आमचं बोलणं झालं त्यानुसार आमची आपणास विनंती आहे की आपल्या प्रसार माध्यमातून हे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचावे. कारण गरजू विद्यार्थी आपल्या इथे बरेच आहेत जे गावावरून वगैरे आलेले असतात, त्यांच्यापर्यंत हे पोहोचत नाहीये. त्यामुळे हे आपल्या प्रसार माध्यमातून पोहोचावेत ही आपल्याला नम्र विनंती. धन्यवाद. कंपन्यांमध्ये आपल्याकडे JCB इंजिनिअरिंग फील्ड मधली, त्यानंतर स्वामी शक्ती इनोव्हेटिव्ह डायनॅमिक्स यांच्यामध्ये मार्केटिंगसाठी आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी ही इंडस्ट्री आहे. ICI एज्युकेशन स्किल आहे, प्रो लर्नर्स अकॅडमी आहे. त्यानंतर LIC याच्यामध्ये खूप सध्या मोठ्या प्रमाणात भरती आहे. एम्पावर चॅरिटेबल ट्रस्ट आहे. जॉय लुकास याच्यामध्ये सध्या महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात भरती केली जाते. लोकमान्य मल्टीपर्पज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी याच्यामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात भरती आहे. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल यांची रिक्वायरमेंट आहे. आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी संपर्क केलेला आहे. त्यांच्या मार्फत सुद्धा अनेक चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी
यांच्याकडे पण सध्या मुलांची खूप मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. त्याशिवाय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स याही युनिटला आम्ही भेट दिली. त्यांच्या मार्फत आम्ही डिरेक्टरी प्राप्त केलेली आहे आणि त्यातूनही आम्ही अनेक नामवंत प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपन्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक आता सध्या फिनसर्व्स आहेत ज्याच्यामध्ये अपना रुपी, आरबी फिनसर्व्स, एसडीबी फायनान्स यांच्याकडे खूप मोठी रिक्वायरमेंट आहे. इनोव्हेटिव्ह सर्व्हिसेस, बिटकोड, आदी मीडिया यांच्याकडे सुद्धा रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर ॲक्सिस बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स, बिझक्राफ्ट कन्सल्टन्सी, बीबीजी हा सध्या इंडियातला भारतातला अत्यंत गाजलेला ग्रुप आहे, यांच्याकडे मोठी रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर विजया डायग्नोसिस लिमिटेड आहे, जेनेस HR लिमिटेड आहे, A2 डिजिटल आणि याशिवाय अनेक इंजिनिअरिंग आणि ITI मधल्या सेक्टर मधल्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत. आमची वेन्यू थोडा डिस्क्रिप्टिव्ह सांगा म्हणजे व्यवस्थित सांगा वेन्यू. श्री शाहू मंदिर महाविद्यालय, अखिल भारतीय मराठा अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचं श्री शाहू मंदिर महाविद्यालय कॅम्पस, श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज पुतळ्याच्या बाजूला महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा मेळावा आयोजित केलेला आहे. कुठे आहे, एरिया काय आहे? पर्वती, हे सांग. पर्वती, पुणे पर्वती. पर्वती पुणे 411-009. अच्छा, परत सांगा. हा व्यवस्थित सांगा ऍड्रेस. अखिल भारतीय अखिल भारतीय या रोजगार मेळाव्याचं आयोजन अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचं श्री शाहू मंदिर महाविद्यालय पर्वती पुणे 411-009 या महाविद्यालयाच्या समोरील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळा शेजारी भव्य असं लॉन आहे. या लॉनवर ही महारोजगार मेळाव्याचं आयोजन आहे. टायमिंग सकाळी 9 ते 10 या वेळामध्ये नोंदणी केली जाईल. 10 ते साधारणतः 10:30च्या आत रजिस्ट्रेशन आणि त्याशिवाय उद्घाटन कार्यक्रम होईल आणि बरोबर 15 ते 20 मिनिटात रजिस्ट्रेशन संपलं की त्याच्यानंतर पूर्ण दिवसभर सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळामध्ये प्रत्यक्ष मुलाखतींचं आयोजन केलेलं आहे. डेट दिनांक 12 डिसेंबर 2025, वेळ सकाळी 9 ते दुपारी 4. ओके. कुठली मुलं येऊ शकतात का समाजातलं कोणी येऊ शकतं? रोजगार मेळाव्यासाठी डिग्री, डिप्लोमा, BO, ITI, BA, BCom, BSc, BCA आणि BBA, MA, MCA या सर्व क्षेत्रातील विद्यार्थी या रोजगार मेळाव्यासाठी येऊ शकतात. तसेच इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग, AIDS आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स हेही विद्यार्थी या मेळाव्यासाठी येऊ शकतात. तसेच या मेळाव्यासाठी SSV ग्रुप, तिरुमला ग्रुप, ध्रुव, कायनेटिक ग्रुप, किर्लोस्कर ग्रुप, टाटा ग्रुप आणि ICICI बँक, साई सर्व्हिस ग्रुप, JCB ग्रुप असे सर्व प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग, IT, नॉन IT सेक्टरमधील सर्व कंपन्या या रोजगार मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. धन्यवाद. तुम्ही हेडिंग अखिल भारतीय मराठा म्हटलं साठी आहे का सगळे बहुजन येऊ हा शकतात? रोजगार मी करतो कंटिन्यू. हा रोजगार मेळावा केवळ महाविद्यालयातील ज्या संलग्न शाखा यांच्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून आजपर्यंत आम्ही पुणे शहरातील जवळजवळ 27 महाविद्यालयांना पत्रव्यवहार केलेला आहे. त्याशिवाय सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून संपूर्ण शहरासाठी नव्हे तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून कोणताही विद्यार्थी, शैक्षणिक पात्रता धारण केलेला कोणताही विद्यार्थी या मेळाव्यामध्ये सहभागी घेऊ शकतो. हा मेळावा निशुल्क असून कोणत्याही प्रकारचे चार्जेस याच्यामध्ये लावले जाणार नाही. समाजातील गरजूवंत, नोकरीसाठी शोधत असणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी ज्याला नोकरीची आवश्यकता आहे या सर्वांसाठी हा नोकरी मेळावा खुला आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशनची ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी आम्ही QR कोड आमच्या टेम्पलेटवर दिलेला आहे.
आणि ऑनलाईनची लिंक सुद्धा दिलेली आहे. आपणापर्यंत सुद्धा आम्ही ती लिंक हे पहिलंच वर्ष आहे का याच्यापूर्वी केलं तुम्ही? गेले आपण 10 वर्ष झालं या रोजगार मेळाव्याचं आयोजन करत आहोत आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रातून दरवर्षी या रोजगार मेळाव्याचं आपण आयोजित करतो. किती लोक येतात? दरवर्षी साधारणतः 2 ते 3 हजार विद्यार्थी या रोजगार मेळाव्यासाठी सहभागी होतात आणि साधारणतः 45 ते 50 कंपन्या आपण सहभागी करतो. गेल्या वर्षी आम्ही या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी 480 विद्यार्थ्यांना ऑफर लेटर आम्ही दिले होते सेम डे त्याच दिवशी आणि ऑलमोस्ट 3000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.